नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर हर्षना सोनकुसरे, अर्थशास्त्र विभाग, रेणुका कॉलेज, नागपूर। आज मी तुमच्या समोर उत्पादन फलनाचे नियम हा विषयावर बोलणार आहे। उत्पादन फलनाच्या नियमामध्ये सगळ्यात आधी आपण पाहूया की उत्पादन फलन म्हणजे काय आणि त्याची निर्मितीच्या अनुषंगाने उत्पादन वाढत आहे, घटत आहे की स्थिर आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे। सगळ्यात आधी उत्पादन फलनाच्या नियमामध्ये एखाद्या वस्तूंची निर्मिती करणे म्हणजे त्याला आपण उत्पादन म्हणतो। उत्पादन करत असताना कोणती पण वस्तूची निर्मिती करणे हे मनुष्याद्वारे नाही होत। ही निसर्गाद्वारे दिलेली वस्तूंचा आपण रंग, रूप, आकार बदलून त्या वस्तूची निर्मिती करतो। निसर्गाने जे काही वस्तू दिलेली आहे त्याचा आपण नाश पण नाही करू शकत, फक्त त्याच्यामध्ये काही आकारमध्ये बदलाव करून किंवा काळानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन करतो। उत्पादन करत असताना 4 घटकांची आवश्यकता असते। पहिला आहे भूमी, दुसरा श्रम, भांडवल आणि संयोजन। या 4ही घटकाला मिळून आपण उत्पादन करत असतो। उत्पादन करत असताना जे उत्पादन फलन आपण लिहिलेलं आहे या फलनामध्ये कसं हे ठरतात हे सांगतो। आपण घेतलेलं आहे की उत्पादन करत असताना आपल्याला 4 घटकांची आवश्यकता असते: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन। या फलन म्हणजे फंक्शन, आपण गणितीय रूपामध्ये याला पाहूया फंक्शन। या फंक्शनच्या आधारे जेव्हा आपण कोणती पण वस्तूंचे उत्पादन करत असतात तेव्हा आपण किंमत प्राईसमध्ये ते फंक्शनला ए बी सी डी असं n आयटम पर्यंत त्या वस्तूंचा उपभोग घेतो। FN म्हणजे फलन, आपण जे कोणती पण वस्तूंचे उत्पादन प्रोडक्शनच्या आधारावर जे काही फलन आहे त्याचे आपण दाखवत आहे। ए म्हणजे तुमची पूंजी, श्रम, भांडवल, संयोजन आणि नंबर ऑफ आयटम, म्हणजे जितके काही उत्पादन करत असताना जे काही वस्तूंचा आपण उपयोग करत आहे ते सगळं आपण उत्पादन फलनमध्ये घेत असतो। उत्पादन फलन च्या आपण जेव्हा उत्पादन करत असतो तर 2 काळ असतो, एक असतो अल्पकाळ आणि दुसरा असतो दीर्घकाळ। या 2 भागामध्ये त्याला आपण विभाजित करतो, अल्पकाळ आणि दीर्घकाळ। आता अल्पकाळामध्ये जेव्हा आपण कोणती पण वस्तूची निर्मिती करत असतो तर तेव्हा वस्तूंचे उत्पादन करत असताना आपण 4ही घटकामध्ये बदल करू शकत नाही। याच्या मुख्य कारण हे आहे की आपल्याकडे वेळ इतका कमी असतो की त्या वेळामध्ये सगळं 4ही घटकाला बदल करणं शक्य नसते। त्याच्यामुळे आपण अल्पकाळामध्ये कोणत्याही 1 किंवा 2 घटकामध्ये बदल करून जेव्हा कोणती वस्तूची निर्मिती करत असतो त्याला आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतात। आता आपण पाहूया दीर्घकालीन उत्पादन फलन। दीर्घकाळ म्हणजे खूप मोठे वेळ आपल्याकडे राहतो। या वेळामध्ये आपण उत्पादनाचे जे 4ही घटक आहेत त्याच्यामध्ये बदल करता येते। या बदलामध्ये आपण 4ही घटकाला बदल करून जेव्हा कोणती वस्तूची निर्मिती करत असतो त्याला आपण दीर्घकालीन उत्पादन फलन असे म्हणतात। या रीतीने आपण उत्पादन फलनाच्या नियमामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन उत्पादन फलन पाहिलेलं आहे। आता उत्पादन करत असताना उत्पादन आपण जसं प्रत्येक याच्यामध्ये पाहतो की प्रोडक्शन फंक्शन जेव्हा आपण करतो तर पहिले याच्यामध्ये उत्पादन आपलं वाढतो, नंतर काय असतो स्थिर असतो आणि हळूहळू कमी होत असतो। याची व्याख्या आपण पाहूया। या उत्पादन फलनामध्ये आपण याला 3 भागामध्ये त्याच्या विभाजन केलेलं आहे: वाढत्या फलनाचा नियम, स्थिर फलनाचा नियम आणि घटत्या फलनाचा नियम, असं 3 भाग आपण याच्या करणार आहे। वाढत्या, स्थिर आणि घटत्या या 3 याच्यामध्ये उत्पादन फलनाचा नियम आपण पाहणार आहे। आता वाढत्या फलनाचा नियम म्हणजे काय? इतर परिस्थिती समान असताना जेव्हा आपण उत्पादनचे काही घटकांचा पुरवठा कायम ठेवून एक किंवा काही घटकांची मात्रा वाढविल्यावर काही मर्यादापर्यंत प्रत्येक मात्रापासून मिळणारे उत्पादनात जेव्हा वाढ होत असते त्याला आपण वाढत्या फलनाचा नियम म्हणतात। या नियमामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे कोणती पण वस्तूची किमतीत बदल होऊ नये, काळ परिस्थितीमध्ये जास्त बदल नसणार आणि लोकसंख्या वाढ नसणार, असं इतर कोणती पण घटकामध्ये बदल नसताना जेव्हा आपण कोणतेही 1-2 घटकामध्ये बदल केल्यावर जेव्हा उत्पादनात आपली वाढ होते त्याला आपण वाढत्या फलनाचा नियम म्हणतात। या नियमाला आपण एक तालिकाद्वारे स्पष्ट करूया। पहिला आहे स्थिर घटक। स्थिर घटक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही आणि स्थिर घटक म्हणजे कोणता घटक? भूमी। भूमी हा उत्पादनाच्या साधनाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे। या घटकाला आपण बदल करू शकत नाही म्हणजे भूमी काय असणार आहे? स्थिर असणार आहे। समजा 2-2-2 आपण हे घेतलेलं हे स्थिर घटक आहे। आता बदलता घटक कोणता आहे? जसं समजा श्रम किंवा भांडवल, कोणती पण एक घटक घेऊ शकतो आपण। इथे समजा श्रम घेतलेला आहे, या घटकांमध्ये आपण काय करत आहे? परिवर्तन करत असेल। जसं समजा 1, 2, 3, 4 या रीतीने हे श्रम घटक आपण वाढवत चाललेलं आहे।
या घटकांमध्ये आपलं एकूण उत्पादन किती वाढत आहे आणि याच्या अनुषंगाने आपण पुढे दुसरा एक ब्लॉक बनवूया, त्याला आपण म्हणणार सीमांत उत्पादन। याच्यामध्ये आपल्याला माहित होणार की उत्पादन आपलं वाढत आहे, कमी होत आहे की घटत होत आहे, क्योंकि उत्पादन करत असताना आपलं एकूण उत्पादन आपला वाढत जातो। समजा स्थिर घटक आपण 2-2 घेते, बदलता घटक 1 2 3 4, ते एकूण घटक 5 15 30 आणि 50। हे उत्पादन जसं जसं बदलता घटक वाढत चाललेला आहे, तर एकूण उत्पादन पण आपल्या कसं वाढत चाललेलं आहे। आता सीमांत उत्पादन कसं काढणार? एकूण उत्पादन पहिला किती आहे? 5 आहे, तर 5च्या 5। दुसरा किती आहे? 15 आहे, 15 मधून 5 गेले तर किती वाचले? 10। 30 मधून 15 गेले तर किती वाचले? 15। 50 मधून 30 गेले तर 20। या रीतीने एकूण उत्पादन मधून आपण हे एकूण उत्पादन वजा केले तर सीमांत उत्पादन आपल्याला माहित होते। याच्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की जेव्हा बदलता घटक 1 होता तर सीमांत उपयोगिता किती आहे? 5 आहे। बदलता घटक श्रम म्हणजे 2 वाढवले तर सीमांत उपयोगिता पण काय आहे? वाढत चाललेली आहे। 3 झाले तर 15, 4 झाले तर 20। या रीतीने आपल्याला याच्यामधून लक्षात येते की हे जे घटक आहे ते वाढत्या घटक आहे, वाढत्या फलनाचा नियम आहे। म्हणजे जसे जसे उत्पादन घटकामध्ये वाढ होत चाललेली आहे तसं तसं सीमांत उत्पादन पण आपला वाढत चाललेला आहे। या जे हे आहे याला आपण आकृतीद्वारे स्पष्ट करूया। मी हे बघा सीमांत उत्पादन मिटवत आहे सध्याचा। किती होता आपला? इथे लिहून घेते मी 5 10 15 आणि 20 हा सीमांत उत्पादन होता। आता आपण याला आकृतीद्वारे स्पष्ट करूया। OX अक्ष आणि OY अक्ष दोन असतात। OX अक्षावर आपण श्रम आणि भांडवल जे काही आपण बदलता घटक घेतला ते घेतला, जसं मी श्रम घेतलेला आहे, आणि इथे या अक्षावर सीमांत उत्पादन दर्शवणार आहे। ठीक आहे। आता सीमांत उत्पादन किती? 5 10 15 20 म्हणजे 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावर आपण देऊ शकतो। 5 10 15 आणि 20। श्रम घटक किती आहे? 1 2 3 4, याचे 4 भाग करूया। 1 2 3 4। या रीतीने पहिला श्रम घटक मध्ये आपले सीमांत उत्पादन किती आहे? 5 आहे। ठीक आहे। दुसरा याच्यामध्ये किती आहे? 10 आहे। तिसरा याच्यामध्ये 15 आहे। चौथा याच्यामध्ये किती आहे? 20। या रीतीने आपण हे करू। फिर हे चारही पॉइंटला आपण काय करणार आहे? जोडणार आहे। ABCD या चारही घटकाला जोडून जे आपल्याला वक्र प्राप्त होत आहे त्याला आपण म्हणणार आहे वाढत्या फलनाचा वक्र। यामध्ये लक्षात येत आहे की जसं जसं श्रमाची मात्रा वाढत जाते तसं तसं सीमांत उपयोगिता पण काय आहे? वाढत जातात, म्हणजे खालून वर जाताना दिसतात। या रीतीने ही चारही बिंदूला जोडून वाढत्या फलनाचा नियम प्राप्त होत आहे। आता हे झाला उत्पादन फलनाचा पहिला वाढता नियम। ठीक आहे। आता आपण दुसरा पाहू स्थिर। स्थिर फलनाच्या नियम मध्ये पण हे सांगितलं, इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा आपण कोणती पण वस्तूंच्या उत्पादन करत असतो, ते उत्पादन करत असताना जेव्हा भांडवलाच्या मात्रामध्ये वाढ केली तर प्रत्येक मात्रापासून मिळणारे जे उत्पादन आहे ते काय असणार आहे? सारखे असणार आहे, म्हणजे स्थिर राहणार आहे। आता उत्पादन करत असताना जेव्हा उत्पादन वाढतात तर वाढण्याचे जे येणारे कारणे आहे ते आपण थोडेसे पाहूया, ज्याच्यामध्ये स्थिर घटकांचा पूर्ण वापर। आता जे स्थिर घटक आहे भूमी, म्हणजे माझ्याकडे समजा 2 एकर भूमी असेल तर ते पूर्ण भूमीचा मी जेव्हा वापर करणार तेव्हा माझ्या नियम मध्ये वाढत्या फलनाचे नियम लागू होणार। समजा मी स्थिर घटकच्या अनुषंगाने पाहिला तर भूमीच्या 1 एकर भाग वापर करत आणि 1 एकर पडून आहे, तर माझ्या उत्पादन कसं असणार आहे? स्थिर राहणार किंवा घटून जाणार असं पण राहू शकते। तर पहिला कारण काय झाला की आपण स्थिर घटकांचा पूर्ण वापर करत आहे। दुसरा अविभाज्य। अविभाज्य म्हणजे काही घटक असं असतात ज्याच्या विभाजन आपण करू शकत नाही। या घटकांचा आपण पूर्णपणे वापर केला तर त्याच्यामुळे आपलं उत्पादन काय आहे? वाढत जाणार आहे। नेक्स्ट आहे अंतर्गत अनुकूलता। अंतर्गत अनुकूलता म्हणजे जेव्हा आपण कोणत्या वस्तूचे उत्पादन करत असतो, जे आंतरिक जे आपला फळ आहे किंवा जे काही उत्पादनाचे
जे साधनं आहे त्याचा पूर्णपणे वापर केला तर ऑटोमॅटिक आपलं उत्पादन काय वाढत जाणार. ठीक आहे, हे वाढत्या फलनाचे झालं. आता आपण स्थिर घटकांकडे वळूया की स्थिर घटकांमध्ये आपण कसे उत्पादनात आपला फलन जे आहे ते स्थिर कसे येत आहे. स्थिर घटकांमध्ये इतर परिस्थितीत कायम असताना जेव्हा आपण एखादी वस्तूंच्या उत्पादनात वाढ करतो ते उत्पादनात वाढ करत असताना एकूण उत्पादन तर आपलं वाढते, परंतु जे सीमांत उत्पादन आहे ते वाढण्याची दर कशी असते, स्थिर असते. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की हा जे नियम आहे ते स्थिर घटकाचा नियम आहे. याच्यामध्ये आपण असंच करूया, स्थिर घटक सारखे घेऊ 2 2, बदलता घटक 1 2 3 4. एकूण उत्पादन मध्ये थोडासा चेंजेस करूया. ठीक आहे, आणि हे सीमांत उत्पादन मी याला थोडं शॉर्ट मध्ये लिहिते, जागा कमी आहे. एकूण उत्पादन आणि इथे सीमांत उत्पादन. आता एकूण उत्पादनचे आपण चेंज करू. 1 मध्ये किती आहे, हे घटक 5 10 15 20. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की स्थिर घटक तर स्थिर आहे, परंतु बदलता घटक 1 2 3 4 वाढत आहे, तर एकूण उत्पादन पण आपलं कसं वाढत आहे 5 10 15 20, म्हणजे कंटिन्यू 5% दराने वाढतात. सीमांत उत्पादन आपण कसे काढले होते, 10 मधून 5 मायनस केले. पहिले तो 5 च्या 5 असं लिहायचं, 10 मधून 5 गेले तर किती 5, 15 मधून 10 गेले तर 5, 20 मधून 15 गेले तर 5. या रीतीने आपल्याला लक्षात येत आहे की जेव्हा आपण एकूण उत्पादन मधून सीमांत उत्पादन काढत असताना जेव्हा सीमांत उत्पादन 5 5 5 सारखे येत आहे, म्हणजे हा नियम कोणता आहे, स्थिर फलनाचा नियम, ज्याच्यामध्ये बदलत्या घटकामध्ये जसं जसं वाढ होत आहे ते एकूण उत्पादन तर वाढत आहे, परंतु एकूण उत्पादनासोबत सीमांत उत्पादन वाढण्याची जी दर आहे ते स्थिर आहे. त्याच्यामुळे हे कोणता घटक आहे, स्थिर घटकाचा नियम. आता आपल्या चार्ट मध्ये थोडासा फरक होणार. श्रमचे घटक आहे ते सारखेच 1 2 3 4, परंतु आता सीमांत उत्पादनाचे घटक काय 5 5 स्थिर आहेत. आता स्केल मध्ये काय होणार आहे, थोडासा चेंजेस करणार. ठीक आहे, मी आता थोडासा याला रफ करते आणि तुम्हाला सांगते कोणत्या रीतीने हे चेंज होणार आहे. आता याच्यामध्ये आपण ही स्केल मध्ये कोणतेही चेंजेस, वाय अक्षावर आपण सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे. ठीक आहे, आता सीमांत उत्पादनाची दर काय 5 5, आपण 10 वेळा 5 5 लाईन हे खिचणार नाही. आपण काय करणार आहे, याच्यामध्ये एकच 5 ची लाईन खिचणार आहे. ठीक आहे, आता एक याच्यामध्ये सीमांत उत्पादकता किती आहे, 5 आहे. 2 मध्ये पण 5 आहे, 3 मध्ये पण 5 आहे. तर या रीतीने आपण एक सरळ रेषा खिचूया. 1 मध्ये 5, 2 मध्ये 5, 3 मध्ये 5 आणि 4 मध्ये 5. या रीतीने ए बी सी डी या 4 पॉइंटला मिळून स्थिर फलनाचा नियम आपल्याला काय होत आहे, प्राप्त होत आहे. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये वाढण्याची दर कशी आहे, स्थिर आहे. या रीतीने हे आपल्याला स्पष्ट होत आहे. आता स्थिर फलनाच्या नियमानंतर आपण पाहूया घटत्या फलनाचा नियम. हे पण अर्थव्यवस्थामध्ये खूप महत्त्वाचे घटक आहे आणि हे घटक फक्त कृषी क्षेत्रामध्ये लागू पडतात, उत्पादन क्षेत्रामध्ये इतका जास्त दिसत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा कोणती पण वस्तूचा दर घटण्याचा राहिला तो उत्पादकचा एक उद्देश असतो जास्तीत जास्त नफा कमवणे, आणि त्या नफासाठी ते एक कमी वेळपर्यंत कोणती पण गोष्टीच्या नुकसान सहन करू शकतो. त्याच्यानंतर हळूहळू ते काय करणार, उत्पादन बंद करणार किंवा त्याच्या जागेवर दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनाची निर्मिती करणार. या रीतीने घटत्या फलनाचे नियम फक्त आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये जास्त पाहायला मिळतो. आता याचे डेफिनेशन पाहूया. घटत्या फलनाच्या नियमामध्ये, या नियमामध्ये त्यांनी सांगितलं की या क्षेत्राचे जेव्हा आपण शेतीविषयक सांगितले आहे की शेतीमध्ये जे काही नुकसान होतात त्यामुळे हा नियम लागू पडतात. याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला जसं शेतीचे प्रकार असतो त्यांनी सुपीक, मध्यम आणि कनिष्ठ या रीतीने एक प्रकार घेतलेला शेतीच्या, आणि त्या अनुषंगाने उत्पादन कशा रीतीने कमी होतात हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मी हे थोडंसं रफ करायला आणि पुढे तुम्हाला सांगत आहे एक तालिकाद्वारे की हे कोणत्या रीतीने हे होऊ शकते. त्यांनी भूमीचे तुकडे घेतले. आपण आधी भूमीचे जे भाग घेतले होते ते स्थिर घटक होता. आता इथे भूमीचे तुकडे घेतलेले म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार घेतलेले आहे. भूमीचे तुकडे ABCD 3 भाग घेतलेले आहेत त्यांनी, ABC. ठीक आहे, आणि दुसरा आहे जमिनीचे प्रत, म्हणजे वेगवेगळे त्याचे जमिनीचे प्रत दिलेले आहे. पहिला आहे सुपीक, दुसरा आहे मध्यम आणि तिसरा आहे कनिष्ठ. या 3 प्रकारचे जमिनीचे तुकडे आहेत. आता त्याच्यामध्ये एकूण उत्पादन आपण पाहू आणि त्या अनुषंगाने एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने
याचं सीमांत उत्पादन काढूया. ठीक आहे. आता एकूण उत्पादन किती आहे? एकूण उत्पादन जर समजा 5, 9, 12 भूमीचे तुकडे जसे वेगवेगळे आहे, या तुकड्यामध्ये एकूण उत्पादन काय आहे? कंटिन्यू वाढत आहे. पण सीमांत उत्पादनाची दर कशी आहे हे पण पाहू. कसं काढलं होतं आपण आधी? 9 मधून 5 गेले तर किती राहते? पहिला तर 5च्या 5 लिहायच्या. 9 मधून 5 गेले तर वाचले 4. 12 मधून 9 गेले तर वाचले 3. या रीतीने आपल्याला दिसून येत आहे की सीमांत उत्पादन हळूहळू काय होत आहे? कमी होत आहे, म्हणजे घटत आहे. याच्या घटण्याचे एक मेन कारण त्यांनी सांगितलं की भूमीचे वेगवेगळे तुकड्याच्या अनुषंगाने उत्पादन कार्यामध्ये त्याचा फरक पडत असतो. आता हे डायग्राम पण आपण रफ करूया आणि याच्यामध्ये आपण पाहू. भूमीचे तुकडे दिले आहेत त्यांनी वेगवेगळे. आपण आता हे डायग्राम पाहू. OX अक्ष आणि OY अक्ष. OX अक्षावर आपण काय दाखवणार आहे? जमिनीची, भूमीचे जे आपण तुकडे घेतले ते. ठीक आहे. आणि इथे सीमांत उत्पादकता. भूमीचे तुकडे काय आहे? A, B आणि C. आणि सीमांत उत्पादकता किती आहे? 5, 4, 3. तर आपण एक स्केल ठरवूया 1-1 सेंटीमीटर. 3, 4 आणि 5. A मध्ये किती आहे? 5 आहे. A मध्ये 5 आहे. B मध्ये किती आहे? 4 आहे. आणि C मध्ये किती आहे? 3 आहे. या रीतीने आपण या तिन्ही पॉइंटला जोडणार आहोत. स्मॉल मध्ये A, B, C. हे जे नियम आहे ते घट्ट्या फलनाचा नियम आहे. या नियमामध्ये आपल्या लक्षात येत आहे की हळूहळू उत्पादकता कशी आहे? घटत चाललेली आहे. या रीतीने उत्पादन फलनाचे नियम स्पष्ट झालेले आहेत. धन्यवाद.